काही काही नाही आहेत बोकली पोकली. अबे साले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे मला सुट्टी. सो आज तशी तुम्हाला माहिती आहे, आज सुट्टी असल्यावर खूप कामं निघते. आत्ताच आणिच जेवण झालं आहे, आंघोळ झाली आहे आणि आता नाश्त्याची तयारी चालू इकडे. आता काय बनवणार आहे काही माहीत नाही. पोहे बनवायचा विचार आहे आणि लाईट गेलेली आहे घरची. ठीक आहे, तर तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल. आणि हे बघा, आंघोळ होऊन तयार आहे आणि आज जायचं आहे आम्हाला बाहेर. सो एक तर आम्हाला 2 इकडे जायचं आहे. डायरेक्ट कॅबनीच जाऊया आम्ही आणि डायरेक्ट कॅबनीच वापस. सो स्किनचं थोडंसं आम्ही जे प्रेग्नन्सीपासून जे स्टॉप केलं होतं स्किनचं, तर ते आम्ही स्किनच्या डॉक्टरकडे जाणार आहे आम्ही आज. सो कारण की थोडंसं पिंपल्स आणि डार्क स्पॉट येऊन झालेलं आहे. पिंपल्स नाही, सॉरी, डार्क स्पॉट्स आहे. तर ते आम्ही एकदा दाखवतो, कारण की ब्रेस्ट फिडिंगवर असल्यावर कोणते पण काही घेऊ शकत नाही मेडिकेशन. सो लेट्स सी डॉक्टर काय बोलतात तर. आणि आता वाजले आहे 11 वाजले आहे आणि पटापट कामं करून झट जातो आहे. हो, पटापट कामं करून आम्ही डायरेक्टली कॅबनीच जाऊया आणि कॅबनीच वापस. सो आज 2 कामं आहे. एक तर डोळ्याचं पण दाखवायचं आहे, डोळ्याने जास्त दिसते डोळ्यानी कमी दिसतं मला, खूप कमी दिसतं. तर तिकडे आय हॉस्पिटलमध्ये जवळचीच नाही दिसत तुला आमची. तू कोण दिसून राहिलो मी. तू कोण बाबा नको करू. तर आम्ही जाऊन दोन्हीकडे जायचं आहे. तर बघू कसं होते. पहिले आय हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं की मग डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन यायचं. तर डर्मॅट तो थोडासा दूर आहे, बर्डीकडे आहे, खूपच लांब आहे म्हणून थोडासा इश्यू आहे. नाहीतर काही हरकत नाही आहे. आणि नेहमीप्रमाणेच आज पण मी पूर्ण क्लीन केलेलं आहे. ते बघा तुम्ही, पूर्ण क्लीन दिसतंय. आणि आमचा फ्लोर कसा आम्ही क्लीनच ठेवत असतो, कारण की आणि मग आम्ही कसं बाहेर असं फिरतो तर तो ना पाय अंदर जाते, तेच पाय तिच्या मॅटवर पडते आणि मग ती चाटते मॅट खाली, असं तोंड वगैरे टाकते. तर त्याच्यामुळे क्लीन असलेलंच बरं. आज मला 1-2 कामं होते, सो ते कामं करून घेऊ. आणि एक अजून काम आहे की जे AC चं जे होल आहे आपलं, ACचं जे ड्रिल केलेली आहे ACसाठी, तर ती आपल्याला बुजवायची आहे. तर ते कसं बुजवायची, कारण की तिथे जर किडे गेले, आपलं घर गेलं, तर ACचा पाईप खराब पडू शकते. त्यासाठी आम्ही ब्रोकली चालू केली आहे. याला काय म्हणते तर माहीत नाही, हिरवी कोबी म्हणते याला. आपण हिरवी कोबी म्हणू शकतो. हिरवी कोबी म्हणू शकतो, काही नाही आहेत. बोकली पोकली. अबे साले. काही नाही, टरवर नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. काहीच ब्रोकली नाही, ब्रोकली मध्ये Broccoli. सगळ्यात जास्त न्यूट्रिशन, से ब्रोकली, प्रोटीन्स, हेल्दी असतं ब्रोकली. आणि मी आणीला ब्रोकली स्टार्ट केली आहे. म्हणजे 3 दिवस मी एक फळ, एक फ्रूट, म्हणजे एक व्हेजिटेबल ट्राय करते. तर मी ब्रोकली 2 दिवस झाले यूज करते, तर तिला आज परत देते. सो असं डाळ आणि ब्रोकली शिजवून देते. सो चलो गाईज, आजचा ब्लॉग आपण थोडासा लेट चालू केला आहे, म्हणजे 11 वाजले. आंघोळ व्हायचीच आहे आमची. आता आणीचं झालं. आणि हो, त्या दिवशी मी काम केलेलं ते हे आहे त्याचा रिझल्ट. असं छान आम्ही इथे हॉलमध्ये ठेवलं आहे अलेक्साच्या खाली. आणि म्हणजे हे तर पहिलेच दाखवलं ना अलेक्सा स्टँड, आपण मागेच दाखवलं. हो, गाईज आता वाजले आहे 2 वाजून राहिले आणि आत्ता आणि उठली आहे. ढुरुक करते. तर आत्ता उठली आणि मी झालो आहे रेडी. जान्हवी व्हायची आहे रेडी जरा. आणि आज मोसम मस्त आहे. मोसम मस्ताना आणि इकडे पुलाव पण झालेला आहे रेडी. आणि मोसम बघा, बाहेर मस्तपैकी सावली आलेली आहे, ऊन नाही आहे.
आणि मॅडमचं झोप व्हायची होती अजूनपर्यंत. तीनदा झोपली आणि तीनदा उठली. उलटं करा. तीनदा उठली, तीनदा झोपली पुन्हा. सो डायरेक्ट आम्ही कॅबने जाऊया. सो चला आता ही रेडी होते. हिचं जेवण व्हायचं आहे म्हणून सांगा, जेवण करून आम्ही निघून जाऊ. ठीक आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल गाईज, उचकी लागली, प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू गाईज. आता सायंकाळचे वाजले आहेत 6-6:30 वाजून झाले, 7 वाजून झाले. आणि आता तर दुपारी तेवढी खतरनाक वारा जाऊन सुटली होती. मी गेलो होतो बाहेर, थोडंसं काम होतं, BSNL ऑफिसमध्ये गेलो होतो. आणि एक चॉईस नंबर घेतला आहे मी BSNLचा. ते मस्त सर्व्हिस आहे. आणि तिथे मला गेले एक ऑफर, मी तर साध्या सिम घ्यायसाठी गेलो होतो आणि तिथे मला एक ऑफर माहिती पडला BSNLचा. तुम्हाला पण BSNLचं सिम घ्यायचं असेल तुम्ही 1 रुपयात घेऊ शकता ते. आणि तिथे असाच BSNLच्या ऑफिसमध्ये असा सीन झाला आहे. मी घ्यायला तर गेलो, BSNLचं सिम होतं आणि म्हटलं मॅडम 1 रुपया द्यावंच लागते का? नाही म्हणे द्यावं लागते म्हणे, त्याशिवाय सिम ॲक्टिवेट होणार नाही म्हणे. म्हटलं हे काय सीन आहे? तर मग मी बाहेर गेलो, 1 रुपया घेऊन आलो त्या गुपचूपवाल्याकडून आणि मग दिला मॅडमला. म्हटलं कधी म्हणतो होईल चालू तो होऊन जाईल म्हणे. आणि चॉईस नंबर मस्त भेटला. आणि एक BSNLचं कसं आमच्या घरी BSNLचं ब्रॉडबँड लावलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी एक नंबर घेऊन घेतला. म्हटलं त्याच्याने एक परफेक्ट मॅनेज होऊन जाते अकाउंट आपलं. सो त्याचमुळे मी तो सो त्यासाठीच मी ते सिम घेतलं आणि गेलो होतो. तर 1 रुपयात भेटलं मला 30 दिवसाचा. ठीक आहे, आणि चला आता बनवला आहे मँगो ज्यूस. सो मँगो ज्यूस पितो आम्ही आणि खाली गार्डनमध्ये जाणार आज पहिल्यांदा. ठीक आहे, आणि घेऊन पहिल्यांदा गार्डनमध्ये जाणार आम्ही. सो चलो. आणि मला बाहेर बर्डीवरचं काम होतं. आपल्या लॅपटॉप बाबाला कपडे घालून द्यायचे होते. हो अच्छा, उभा होते तू नागोबा. सो चला आता. आणि साठी इकडे जेवण बनवून राहिलेलं आहे आणि इकडे ज्यूसवर आले मॅडम. व्हेरी गुड. आणि साठी नवीन टॉईज आणलं आहे. त्या एका टॉईजमध्ये एवढा कमाल आहे. ते टॉईज दिलं त्या बॅम मॅम मॅम बॅम मॅम पापा पापा दादा सगळंच बोलून आली आहे. चला मी आता फ्रेश होतो. गाईज मी आता फ्रेश होऊन जातो आणि बाहेर जाणार आहे आम्ही खाली गार्डनमध्ये. सो चलो. आणि बाहेर गेला दाखवू आणिचं रिॲक्शन कसं आहे. पहिल्यांदा आम्ही तिला बाहेर घेऊन चालू आहे गार्डनमध्ये. सो लेट्स सी. चला फ्रेश होतो आणि नंतर बोलतो. A few moments later. गाईज मी झालो आहे रेडी. आम्ही धोता पैजामा लेके रेडी हो गए. ठीक आहे, आणि पण रेडी झाली आहे. मॅचिंग 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 मॅचिंग. मी करतो गाडी, राहू दे त्याची. सो आताची काढलं धुवायला टाकायची ती. मी टाकतो. तू तयारी कर ना तू. दे हो तयारी कर, ठेवते तुम्ही नेऊन ठेवतो. सो आता रेडी झालो आहे. आता चालू आहे आम्ही खाली सोसायटीच्याच गार्डनमध्ये, कारण की पहिल्यांदाच. हो चला, आज सुट्टी होती म्हटलं, आज चला दिवस निघाला, जाऊन येऊया म्हटलं आपण. आणि तिचं टॉईज आणला आहे, मम्मीने बोलवलं तिच्या. तर मस्त हे बघ मॅच झालं तिकडे. काय हा जेव्हापासून हे टॉईज आलं आहे ना, तिचे स्पीच वाढून आले आहे. पहिले पापा पापा मामा मामा करायचे, आता दादा तात्या. हो म्हणा ना, आता सगळंच बोलायला लागून आली हळूहळू एका टॉईजमुळे. आम्ही घुमतो पण.
बघितलं होतं कसं झालं कसं. ते टॉयज आता टीव्हीची काही गरज नाही तिला. टॉयज खेळते ते तोंडात टाकते ना वे 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 वे. चला तर गार्डनमध्ये जाऊन येऊ. चला मी गार्डनमध्ये आता. गरम किती होतं. पाणी बटनकुंदा पण. गाडी इकडे लागलेली आहे, धुतली नाही खूप. इथे डर्ट झालेलं आहे गाडीवर. हा बंद केला आमच्या सोसायटीचा समथिंग रिझन. आता मला आम्ही सोसायटीच्या गार्डनमध्ये आहे आणि इथे पोरं खेळते पण आता सध्याचं आहे नाही पोरं इथे. आणि आता नवीन बेंच पण लावलेलं आहे गार्डन बेंच लावले आहे आपल्या गार्डनमध्ये. तर आम्ही तर गार्डनमध्ये येत नाही, खूप कमी येत असतो. पण आता आणलाय पहिलाच दिवस आहे पण गार्डनमध्ये कोणीच नाही आहे. आणि इथे मच्छर पण खूप जास्त आहे म्हणते मच्छर. सो आम्ही तिकडल्या गार्डनमध्ये घेऊन जायचा विचार आहे तिचा. सोसायटीचं गार्डन आहे. A few moments later. आता थोडा वेळ झालो आहे आम्ही खालून आलो आहे आणि फिरायला काही भेटलं नाही. त्यातच असं आहे तू. तर आम्ही खाली काही घुमलो नाही कारण थोडा वेळ गेलो. तुम्हाला माहिती आहे 2 बायका फजिती आहे का. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. दोघी जणी भेटल्या होत्या आणि माझे कान दुखून राहिले होते. तर गोष्टी चालू होत्या त्यांच्या. ही माझ्याच खांद्यावर होती. तर मच्छर खूप होते म्हणजे त्या गार्डनमध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त घुमलो नाही आहे आणि आलो परत लगेच. आणि भाजीचं काही नव्हतं तर आज टमाट्याची चटणी बनवली. त्याशी काय झालं ना, मार्केटमध्ये गेलो मी आणि भाजीचं काही आणलंच नाही, फक्त ते अद्रक लसूण कांदाच आणत बसलो आणि जे फ्रूट्स आणले, बाकी काही आणलं नाही. तर आता भाजीचं नव्हतं म्हणून टमाटरची चटणी कर म्हटलं, जाऊ दे. आणि काल आणला होता खोवा. तर कारणाचा खोवा, त्याचे आज गुलाबजामुन बनवणार मस्तपैकी. आणि साखर बोललेलं ब्लिंकिटवरून, चना चोर बोलवला आम्ही जे होडकेश्वरला खात होतो. तर मस्तपैकी तर आज खव्याचे गुलाबजामुन बनवणार. आणि आणीचं बोलणं वाढलेलं आहे खूप चालू आहे. ते टॉईज जे आणलं आहे त्यासाठी, ते जान्हवीने टॉईज घेतला आहे त्यासाठी. तर ते खूप बोलायचा प्रयत्न करते. टिथर आहे ते ॲक्च्युली, टिथर म्हणते त्याला. तर ते घेतलं आहे तर त्याच्यामुळे ते जास्त बडबड करते. चला आज बनवली आपल्याकडे इकडे टमाटरची चटणी. न्यू स्टाईल आहे बनवण्याची, डायरेक्ट टमाटर बनवून का. तर एलेक्सा स्टॉप, एलेक्सा स्टार्ट, एलेक्सा रिझ्यूम. Alexa, turn off AC. Okay. एलेक्सा पॉज. Alexa, turn on AC. सो आता जे ब्लिंकिटवरून मागवलं होतं ते मागवलं आहे आपण. शेंगदाणे हे होल फार्मचे आहे. आपल्याला दिवसभर चरासाठी पाहिजे आहे. फॉर्च्यूनची साखर मागितली आणि आमचा चकना मागितला. चकना फेवरेट चकना. गरमागरम चना चोर गरम. 3च बोलवले. शेंगदाणे बोलवले ते भाजून दे मला. साखर बोलवली. आज खव्याचे गुलाबजामुन. लाडू बोल. नाही लाडू नको बोलू. लाडू नाही. नाही. चलो भैया. ओ भैया आपण जेवण करू.